भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये मतदानासाठी माहितीकडून बाउन्सरचा वापर. शिवसेनेचे मतदार बाउन्सरच्या गराड्यामध्ये मतदान केंद्रावर उतरले. सोबतच अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. सिल्लोडमध्ये मतदानासाठी नगरसेविका स्नेहल शिंगारे रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावर. गरोदर असतानाही रुग्णवाहिकेतून येत मतदानाचा हक्क बजावला. भंडाऱ्यामध्ये मविया समर्पित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकरांनी बजावला मतदानाचा हक्क. भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या अस्मितेची ही निवडणूक असून त्यात निश्चित विजय होईल, नरेश ईश्वरकर यांचा दावा. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेसाठी बदनापूर नगरपंचायतीच्या 14 नगरसेवकांनी बजावला मतदानाचा हक्क. मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मतांना निवडून येणारी सीट सुहास शिरसाट यांची असेल, आमदार नारायण कुचे यांचा दावा. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये 100% मतदान संपन्न. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी 2 अशा 4 मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. शांततेमध्ये निवडणूक संपन्न. दोन्ही जिल्हे मिळून 457 मतदारांनी केलं मतदान. लातूर धाराशिव बीड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडी अलिप्त. लातूर महापालिकेच्या 5 नगरसेवक मतदानापासून अलिप्त. नांदेड अमरावतीमध्ये काँग्रेसनं वंचितला पाठिंबा न दिल्यानं नगरसेवकांनी मतदान केलं नाही. भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित. परिणय फुकेंकडून विश्वास व्यक्त. माहितीमध्ये कुठेही दगाफटका न झाल्यानं ही निवडणूक अविनाश ब्राह्मणकर नक्कीच जिंकतील, परिणय फुकेंचं वक्तव्य. बीड उस्मानाबाद लातूर विधान परिषद निवडणुकीमध्ये आष्टी मतदान केंद्रावर अवघ्या 1.5 तासातच 100% मतदान. 19 पैकी 19 मतदारांकडून हक्क बजावत मतदान पूर्ण. अमरावती विधान परिषदेसाठी काँग्रेसचे नगरसेवक बंडखोर झाले. काँग्रेसकडून अमरावतीमध्ये तटस्थ राहण्याचे व्हीप जारी करण्यात आले. व्हीप जारी करूनही 6 आमदार लपून मतदानासाठी पोहोचले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून गेटवे परिसरामध्ये जलसमाधी आंदोलन. शासनानं काढलेल्या कर्जमुक्तीचा आदेश फसवा असल्याचं म्हणत निषेध. जलसमाधी आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. इंदापुरात भारनियमनाविरोधात शेतकरी आक्रमक. महावितरण उपविभागीय कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा उच्च दाबानं विनाखंड विद्युत पुरवठा करण्याची मागणी. बारामती शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा. नीरा डावा कालव्याचा पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा. नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन. इगतपुरीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत. खंबाळीच्या शिंदेवाडीमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. गढूळ दूषित पाणी पिण्याची आदिवासी बांधवांवर वेळ. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी.